वाजलेले आहेत दुपारचे पुढचा 1 तास आपल्याला काही महत्त्वाच्या महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत। सुरुवात आपण राजकीय घडामोडींनी करतो आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमध्ये लवकर सभा घेणार आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसलेली आहे। या जाहीर सभेमध्ये राज्यात सुरू असलेल्या सगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे भाष्य करतील अशी शक्यता व्यक्त होतीये। राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज ठाकरेंची पहिलीच मोठी सभा होणार आहे, त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नवं सरकार स्थापन होऊन साधारण 3 महिने होत आलेत आणि या 3 महिन्यामध्ये राज ठाकरेंची मुंबईमध्ये सभा झालेली नव्हती। आता ह्या नवा सरकार स्थापन झाल्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका निवडणुका जेव्हा तोंडावर आहेत तेव्हा राज ठाकरे सभा घेत आहेत। मुंबईमध्ये लवकरच ते सभा घेतील। आत्ताच त्यांनी कोकण दौरा केलेला आहे, विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा सुद्धा त्यांचा करून झाला। आता मुंबईत राजगर्जना होईल, तेही महापालिका निवडणुकांच्या तोंडावर, त्यामुळे ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे स्वतः आक्रमक भूमिका, हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसत आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना त्यांनी चार्ज केलेला आहे। कोकण दौरा नुकताच आटोपलाय, मराठवाडा विदर्भ दौरा झालाय आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आता ही सभा। अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की लवकरच येत्या 1-2 महिन्यातच संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या काही महानगरपालिका, जिथे प्रशासक आहेत सध्याच्या घडीला, अशा सगळ्याच महानगरपालिकांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या घ्याव्याच लागतील अशी जवळपास परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी हळूहळू, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमधला जर आपण एकूण ट्रेंड बघितला तर असं दिसून येतं की सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यासाठीची तयारी सुरू केली आहे। मनसेनं सुद्धा आपली ही संघटनात्मक जी बांधणी जी त्यांना नव्यानं करायची होती गेल्या 2-3 महिन्यामध्ये ती पूर्ण करून टाकली आहे। त्या दृष्टीनं राज ठाकरेंनी अगदी त्यांचा विदर्भ दौरा, कोकण दौरा, मध्यंतरी मराठवाड्याचा दौरा आपण बघितला। हे सगळे दौरे करून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईतून सुरुवात केली जाणार आहे। राज ठाकरे यांची लवकरच येत्या कालावधीमध्ये एक मोठी सभा जी आहे ती मुंबईमध्ये होणार आहे। अजून या सभेचं ठिकाण आणि सभेची तारीख ठरलेली नसली तरी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या येत्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा होणार आहे त्याची सुरुवात मुंबईतून होईल अशी माहिती थोड्या वेळापूर्वी बाळा नांदगावकर यांनी दिलेली आहे। लवकरच या सभेचा कार्यक्रम सुद्धा जाहीर होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणजे मनसेचं मिशन मुंबई आता सुरू झालंय असं म्हटलं तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही। हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं स्पष्ट झालंय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांचं अधिवेशनासाठी तात्पुरतं वाटप केलेलं आहे। मंत्रिमंडळातील पूर्वीच्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी अधिवेशन काळापुरती दिलेली आहे। खात्याचं अधिवेशनापुरतं तात्पुरतं वाटप करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे असलेली खाती होती ती अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्या इतर मंत्र्यांना सोपवलाय। फक्त अधिवेशन काळापुरतं ते इतर मंत्री काम पाहतील। सामाजिक न्याय, आपण स्क्रीनवर पाहू शकताय कुणाकडे कुठल्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार असेल। अधिवेशनापुरता मर्यादित असा हा कार्यभार असेल। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलंय। बोम्मई यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलं आणि गरळ ओकली आहे। महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही अशा आशयाचं ट्विट आहे। आगीत तेल ओतण्याचं काम या ट्विटनं केलेलं आहे। काय नेमकं ट्विटच्या माध्यमातून बसवराज बोम्मई म्हणतायत त्यावर नजर टाकूया। महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही। महाराष्ट्रानं यापूर्वीही असा प्रयत्न केलाय। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, न्यायालयात आमची बाजू भक्कम आहे असं ट्विट केलंय बसवराज बोम्मई। कर्नाटकचे मुख्यमंत्री असं बरळून पुन्हा एकदा आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, सीमावाद चिघळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय।
दरम्यान मुख्यमंत्री कर्नाटकचे बसवराज बोम्मई यांच्या ट्विटनंतर खासदार संजय राऊतांनी बोम्मईंना तर लक्ष केलंच, पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. बोम्मई काय वक्तव्य करतायत याच्याशी महाराष्ट्राला काही देणं घेणं नाहीये. मात्र सीमावादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी बोलणार? सरकारच्या तोंडाला कुलूप लावलंय का, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. बसवराज बोम्मईंनी अमित शहा म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही ऐकणार नसल्याचं म्हटलंय. मग अमित शहा मध्यस्थी कसली करतायत, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. मुंबई म्हणतात 1 इंच जमीन देणार नाही, मी अमित शहांचं ऐकणार नाही. मग अमित शहा मध्यस्थी कसली करणार आहे? काल जे म्हटलं ना मध्यस्थी करणार आहे, मग नक्की काय मध्यस्थी करणार आहे? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती बोलावं, ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते या प्रश्नावर. आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी सीमा प्रश्नावरती एक कठोर आणि ठाम भूमिका घेतलेली आहे. पण हे एकमेव मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आतापर्यंत या विषयावरती तोंड उघडलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसते आहे, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं. पण आमचे मुख्यमंत्री काय करतायत हा आमचा पुढला प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत आणि काय सांगतायत याच्याशी महाराष्ट्राला काय पडलेलं नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्या इकडले प्रमुख आहेत, ते बोम्मईंना कशा प्रकारे उत्तर देत आहेत किंवा ते या लढाईमध्ये उतरले आहेत की नाही, कुठे आहेत? सीमावादावर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्यावरही नजर टाकू. सीमावादावर सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणतात सत्ताधारी नेते मंत्री, काय म्हणतात त्यांच्या त्यावर नजर टाकूया. खरं तर बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत पुन्हा गरळ ओकली आहे, आगीत तेल ओतण्याचं काम केलंय, सीमावाद चिघळवण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर सत्ताधाऱ्यांमधून काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. शहांवरचा जो बोलण्याचा आरोप आहे तो चुकीचा आहे. शेवटी अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे आणि त्यांना भेटल्यावर सुद्धा फरक पडणार नाही, याचा अर्थ ही उन्मादाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. शेवटी कोणत्याही पक्षाचा नेता हा आपल्याकरता मोठा नेता असतो आणि आदरणीय अमित शहा हे या देशाचे सगळ्यात मोठ्या पक्षाचे 2 वेळेस अध्यक्ष राहिलेले आहेत, या देशाचे गृहमंत्री आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी त्यांच्यावर आहे आणि त्यांनी तडजोडीकरता काही केलं तरी आम्ही काहीच करू देणार नाही ना, काहीच होणार नाही, याचा अर्थ याला रगट म्हणलं जातं, रगाची भाषा म्हटली जाते. सध्या सीमा भागामध्ये शांतता हे करणं, मानवी हक्काप्रमाणे जे प्रत्येक भारतात राहणाऱ्या माणसाचे हक्क आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत. जोपर्यंत आमच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते हक्क मिळवून देण्यासाठी भारताचे गृहमंत्री सक्षम आहेत. त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि या मीटिंगमध्ये योग्य त्या सूचना ते कर्नाटक शासनाला देतील. त्यांनी म्हटलं की 1 इंच आम्ही जमीन देणार नाही, त्यांच्याकडून जमीन आम्हाला बिलकुल नको, आमची जमीन सुप्रीम कोर्ट आम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलास ते बोलू दे, केस सुप्रीम कोर्टमध्ये आहे. सुप्रीम कोर्टमध्ये संपूर्ण ताकदीने देवेंद्रजी एकनाथजी आपलं सबमिशन करून चुकलेले आहे आणि या केसमध्ये भडकाऊ भाषणं करून तिकडून किंवा इकडून सीमा भागातल्या लोकांच्या भावना भडकवून दोन्हीकडून कुठलेही वक्तव्य होऊ नये या मताचा मी आहे, कारण दोघांच्या हातात केस नाही आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघत होतो. उद्धव ठाकरे यांनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं आणि त्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. देशात खरंच लोकशाही आहे का,
आणि जर जीवघेणी लोकशाही असेल तर ती बदलायलाच हवी असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय. उद्याच्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरूनही त्यांनी टीका केली. नरेंद्र मोदींनी आधी कर्नाटक मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी आणि मगच महामार्गाचं उद्घाटन करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. चंद्रकांत पाटील आणि राज्यपालांच्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवरायांचा अवमान आणि महिलांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी करा आणि साहित्यिकांनी लेखणीतून त्यांची कानउघाडणी करत राहायला हवी असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जो न्याय सर्वसामान्य माणसाला आहे तोच न्याय कायदा मंत्र्याला आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या न्यायाने अगदी कोणी बोलला तरी तो त्यालाही तसाच लागला पाहिजे. न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकार सुद्धा त्यांना पाहिजेत. मग राहिलं काय देशामध्ये? न्यायालय जे आहे ना ती यंत्रणा रद्दच करून टाका. पंतप्रधान जर का न्यायमूर्ती नेमणार असतील तर न्यायमूर्ती तरी नाटक कशाला ते नेमण्याचं नाटक तरी काय करतायत? जे पंतप्रधान बोले सो कायदा, ही लोकशाही नाही असू शकत. खरंच आपल्याकडे आपल्या देशात लोकशाही रुजले का हो? शिवाजीराव, तुम्ही उल्लेख केला हे 42वे साहित्य संमेलन आहे, म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या आधीपासून साहित्य संमेलन होत आहेत. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले होते, साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. मग मला तुम्ही बोलले, मी त्यांच्या एक पाऊल पुढे मी काय सांगू? अनुभव हाती घ्या. नाही, गरज नाहीये. तेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं, आज स्वातंत्र्य टिकवायचं आहे. अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. नगर जिल्ह्यातील विविध महामार्गांची दुरवस्था झालेली आहे. या महामार्गांची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीकरता लंके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लंके यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आणि त्यांची तुर्तास समजूत काढलेली आहे. यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. दरम्यान रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अजित पवारांनी नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याची माहिती मिळते आहे. आणि गडकरी साहेबांनी पण शब्द दिलेला, ते म्हणले काळजी करू नका, मी स्वतः याचा पाठपुरावा करीन आणि ही कामं तुम्हाला मर्यादित काळामध्ये पूर्ण करून देईन. जे मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं, निलेशलाही सांगितलं, निलेश आपण पण पाठपुरावा करू. मी पण प्रशासनामध्ये अनेक वर्ष काम करतोय. आम्ही गडकरी साहेबांच्या मागं लागून आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मागं लागून आता या कामाच्या करता पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, ही खबरदारी घेऊ. अजित पवार यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन लंके यांनी उपोषण आपलं थांबवलं आणि त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मी याविषयी पाठपुरावा करेन असंही ते म्हणाले. पुढे जाऊया. मी दिलगिरी व्यक्त करायला तयार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. वादग्रस्त विधान त्यांनी केलं आणि वाढत्या विरोधानंतर चंद्रकांत पाटील यांनी युटर्न घेतलेला आहे. कालपर्यंत वक्तव्य चुकीचं नसल्याचा दावा करणारे चंद्रकांत पाटील आज अखेर दिलगिरी व्यक्त करण्याला तयार आहे असं म्हणतायत. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. भीक या शब्दावरून भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. हा सगळा सोहळा न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहणारच आहात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर सज्ज झालेला आहे. पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांच्या ताफ्याची रंगीत तालीम सुद्धा पार पडलेली आहे. तर समृद्धी महामार्गावर भाजपचे आणि भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत. समृद्धी महामार्गावर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे झेंडे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याची जय्यत तयारीही पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याला अवघे काही तास शिल्लक आहे आणि त्यासाठी जे आहे ते प्रशासन नागपूरच्या या सगळ्या तयारीमध्ये सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास होणार आहे त्या मार्गावर
डांबरीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी नरेंद्र मोदींचं नागपुरात आगमन झाल्यानंतर ते सर्वप्रथम नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन जे आहे ते वंदे भारत या नागपूर ते बिलासपूर गाडीला हिरवी झेंडी दाखवणार आहे आणि त्यानंतर या चौकात येऊन याला फ्रीडम पार्क असं नाव देण्यात आलेलं आहे. मेट्रोकडून जो आहे तो हा चौक तयार करण्यात आलेला आहे आणि इथे ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात नागपूरचे जे योद्धे होते त्यांचे पुतळे या ठिकाणी स्थापन करून जे आहे ते नागपूरचा इतिहास इथे दर्शविलेला आहे. या फ्रीडम पार्कची पाहणी जी आहे ते पंतप्रधान करणार आहेत आणि त्यानंतर या 0 माईल स्टेशनपासून पंतप्रधान जे आहेत ते खापरीपर्यंतचा मेट्रो प्रवास करणार. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं जे आहे ते पुरेपूर ज्या काही खात्री आहेत त्या करून घेण्यात येत आहेत. आपण पाहतोय की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो नागपूरमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. या मार्गाने स्वतः पंतप्रधान जाणार असल्याने इथे सुरक्षेचे जे आहे ते सगळे व्यवस्था करण्यात येत आहे. वरिष्ठ IPS अधिकारी असतील किंवा पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी असेल ते इथे सकाळपासून जे आहे ते सज्ज करण्यात आलेले आहे. आणि आता आपण ही दृश्य पाहतोय की ही रंगीत तालीम आहे. ज्यावेळी पंतप्रधान या मार्गाने जातील त्यावेळी कशा पद्धतीने त्यांची सुरक्षा असेल याची ही रंगीत तालीम आपण पाहतोय की पंतप्रधानांच्या ताफ्यातल्या ज्या आहेत त्या गाड्या काल रात्री ज्या त्या नागपुरात दाखल झाल्या होत्या आणि जो पंतप्रधानांचा ताफा असेल जर तो मेट्रोनी नाही गेला तर या मार्गाने जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तयारी अतिशय जोरात आहे. विदर्भाला, मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग किंवा विदर्भ मराठवाडाच नाही उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण माननीय पंतप्रधान साहेब करतायत. त्याचसोबत रेल्वेचे काही प्रोजेक्ट्स आहेत. त्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार असताना 2 प्रोजेक्ट आम्ही पाठवले होते. एक नाग नदीचं शुद्धीकरण आणि रिज्युविनेशनचा प्रोजेक्ट 2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. जायका त्याला फंडिंग करणार आहे. त्या प्रोजेक्टला देखील कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्याचसोबत मेट्रोचा फेज 2 यालाही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नागपूरकरता तर अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस हा माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी येतो आहे. माणसाचे जर इंटेन्शन क्लिअर असेल, इच्छाशक्ती असेल आणि मेहनत आणि जिद्द करण्याची ताकद असेल तर हे असे प्रकल्प सहज शक्य होतात. आम्हाला अगोदर खूप कन्व्हिन्स करायला लागलं लोकांना, कारण राजकीय काही विरोध होता, काही भूसंपादनात विरोध झाला होता. भूसंपादनात विरोध झाला. पण तुम्हाला मी सांगतो की लँड ॲक्विजिशन जे आहे हे रेकॉर्ड टाईममध्ये केले. एका वर्षात 8,500 हेक्टर 8,800 हेक्टर आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये केलं. देशातला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याला गेम चेंजर आपण म्हणतो. या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्या लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गावर दुतर्फा शिंदे फडणवीसांचे मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. तर शिर्डी इंटरचेंजच्या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे नागपूरमधील सोहळ्याचं थेट प्रक्षेपण शिर्डीत पाहता येणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा उद्या नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतोय. नागपूरमध्ये जेव्हा कार्यक्रम सुरू असणार आहे त्याचवेळी शिर्डीमध्ये देखील कार्यक्रम पार पडणार आहे. आता मी शिर्डीच्या या इंटरचेंजवरती आहे आणि जिथे या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, गिरीश महाजन असतील, याचबरोबर भाजपाचे अनेक नेते ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील अनेक नेते या ठिकाणी उपस्थित असतील आणि नागपूरमध्ये जो आनंद साजरा केला जातो आहे यामध्ये ते सहभागी होतील. आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये हा महामार्ग सुरू झालेला होता, त्याचं काम सुरू झालेलं होतं आणि त्याची पहिल्या टप्प्याची पूर्तता कुठेतरी आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळातच होत असल्यानं भाजप नेत्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. नागपूरमध्ये जो आनंद सोहळा, जो लोकार्पण सोहळा पार पडतो आहे तोच आनंद शिर्डीमध्ये देखील उद्या बघायला मिळणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी.
आंतरधर्मीय प्रेम प्रकरणांमध्ये कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींकरता राज्य सरकार एक विशेष समिती स्थापन करणार आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याबाबत ही समिती माहिती घेणार आहे. येत्या 7 दिवसांमध्ये 10 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती आंतरधर्मीय प्रेम प्रकरणांमुळे ज्या मुली कुटुंबापासून दूर गेलेल्या आहेत त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्याकरता सरकार प्रयत्न करणार आहे अशी माहिती मिळते. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर शिंदे फडणवीस सरकारनं महाराष्ट्रामध्ये हे मोठं पाऊल उचललंय. आम्ही पूर्वी एक कमिटीच्या गठीतचा आदेश दिलेला आहे. एक 7 दिवसाच्या आत ते कमिटी डिक्लेअर होणार आहे. त्या कमिटीचं नाव आहे आंतरजातीय विवाह करून मुलं मुली जे आहे त्यांचे ते आपले जे मूल परिवारातून त्यांचा संबंध कमी झाला आहे त्यांच्या समस्याचे निराकरणासाठी समिती गठीत होणार आहे. 10 लोकांची समिती होणार आहे. महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या कायद्यासाठी भाजप आमदारांनी सरकारकडे मागणी केली आहे. त्यावर लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, भाजप आमदाराची सरकारकडे मागणी. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याबाबत सरकार गंभीर. महाराष्ट्रात हिंदू तरुणींची फसवणूक करणाऱ्यांचे आता दिवस भरले, कारण महाराष्ट्रात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी सरकारकडे लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी मागणी केली आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आहे. तसाच कायदा महाराष्ट्रात करण्याची मागणी होतीये. उत्तर प्रदेश, गुजरात आणि अन्य राज्यांसारखं महाराष्ट्र सरकार पण अगर लव्ह जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार करत असेल तर ह्याचं स्वागतच आहे. आम्ही कित्येक वेळापासून मागणी करतोय की महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना या एक सक्षम कायद्याची फार गरज आहे. उत्तर प्रदेशातल्या लव्ह जिहाद विरोधी कायद्यानुसार प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. फक्त लग्नासाठी धर्मांतर करणं कायद्यानं गुन्हा आहे. तरुणीला खोटा धर्म सांगून लग्न करणं कायद्याविरोधी आहे. कुणाला धर्मांतर करायचं असेल तर 2 महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी नोंद करणं आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायद्याबाबत अभ्यास सुरू असल्याचं सांगितलंय. आम्ही आत्ता पडताळणी करतोय, अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाही आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता आम्ही या निमित्ताने करणार आहोत. महाराष्ट्रातही लव्ह जिहादची अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. गुजरातमध्ये भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलाय. भूपेंद्र पटेल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष RC पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. भूपेंद्र पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि असं म्हटलंय की 12 डिसेंबरला शपथविधी सोहळा व्हावा. पटेलांचा दुसऱ्यांदा शपथविधी 12 डिसेंबरला होणार आहे. 12 डिसेंबरला पटेल यांचा शपथविधी होईल. राज्यपाल देवव्रत आचार्य त्यांना शपथ देतील. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे आज अतिशय महत्वाचं म्हणजे विधिमंडळ पक्षाची काल बैठक झाली, ती आजही बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा अंतिम निर्णय राजनाथ सिंग येदुरप्पा यांच्या बैठकीत झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये बीजेपीचे प्रदेश CR पाटील देखील उपस्थित होते आणि सरकार स्थापन करण्याचा दावा ते 12 तारखेला करणार, 12 डिसेंबर रोजी करणार आहे. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळालेली आहे या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये साधारणतः 1 ते 3 दरम्यान हा कार्यक्रम असेल आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा आणि भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार आहेत.
बरं, नक्की धन्यवाद. सविस्तर माहिती दिलीत प्रशांत. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याकरता आणखी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत किंवा स्पष्ट माहिती दिली आहे. नैसर्गिक अडचणी आणि भूसंपादन करण्यात शासनाला अडचणी येत असल्यामुळे महामार्ग पूर्ण करण्याकरता डिसेंबर 2023 उजाडेल असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय. काम वेगानं पूर्ण करण्याकरता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील प्रयत्नात आहेत असंही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. परशुराम घाटातील समस्या कायमच्या मिटवण्याकरता स्वतंत्र टीम नेमून अभ्यास करून त्यावर कायमचा उपाय काढण्यासाठी अहवाल मागवलेला आहे. घाटाचं काम पूर्ण करण्याकरता 2 महिने मार्ग बंद ठेवणं अशक्य आहे. स्थानिक आणि ठेकेदार यांच्या समन्वयातून घाटातील काम पूर्ण करू असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भाग आहे, या भागामध्ये अनेक अडचणी आहेत होत्या, याची आपण सर्वांना कल्पना आहे. संपादन असेल, इथल्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्था असतील, इथलं असणारं वातावरण असेल, या भागांमध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पडणारा पाऊस असेल, त्याचबरोबर या ठिकाणी भूसंपादनासाठी आलेल्या अनंत अडचणी असतील, या सगळ्या गोष्टींमुळे झालेला विलंब आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती मात करत आपल्याला सर्वांना हा हायवे लवकरात लवकर पूर्ण करणं ही काळाची गरज आहे. चंद्रकांत दादा पाटील, त्यामुळे गेल्या वेळेलाही मी आलो, त्याही वेळेला मी सांगण्याचा प्रयत्न केला की यामध्ये असणाऱ्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत असणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींवरती मात करत हा हायवे जो आहे हा कधीपर्यंत पूर्णत्वाला जाऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे डिसेंबर 23. राधानगरी तालुक्यातील गवसे पाटीलवाडा बंधारा फुटलाय. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे. फार महत्त्वाची बातमी आहे. धरणाचा मातीचा बंधारा फुटलेला आहे. पाण्याच्या मोठ्या प्रवाहानं शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पाण्याच्या मोठ्या प्रवाहानं शेतीत पाणी गेलेलं आहे. हा प्रवाह आपण पाहू शकाल. शेतीत पाणी गेल्यामुळं खूप हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेकडो एकर शेतीचं नुकसान झालंय. राधानगरी कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत. कोल्हापूरमधला मातीचा बंधारा फुटलेला आहे. गवसे पाटीलवाडा बंधारा फुटलाय, त्यामुळे पाणी शेतात जात आहे. आतापर्यंत बंधारा फुटीच्या घटना कोणकोणत्या कुठे कुठे घडल्या आहेत त्यावर नजर टाकतोय. 10 डिसेंबर 2022ला राधानगरीतील गवसे पाटीलवाडा बंधारा फुटला होता. 3 ऑगस्ट 2019ला शेतीचं नुकसान झालं होतं, जीवितहानी झाली होती. बंधारा एक फुटला होता. 4 सप्टेंबर 2020ला करवीरमधील धनगरवाडी बंधारा फुटला होता. भातशेतीचं मोठं नुकसान झालेलं होतं. 1 सप्टेंबर 2021ला भुदरगडमधील मेघोली लघु बंधारा फुटला होता. एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाला होता. राधानगरीतील गवसे पाटीलवाडा बंधारा फुटला 10 डिसेंबरला, म्हणजे आजच्या दिवशी. शेकडो एकरावरील शेती पाण्याखाली गेलेली आहे. राधानगरीच्या बंधारा संदर्भातलीच ही बातमी होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 6 पैकी 3 सदस्यांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे विविध पदांसाठीच्या तब्बल 5,000हून अधिक मुलाखती रखडलेल्या असून पुढील काही महिन्यात हीच संख्या 10,000वर जाणार आहे. पर्यायानं हजारो उमेदवारांची संख्या डावलली जाण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना अभ्यासापेक्षा व्यवस्थेतील त्रुटींचाच अधिक सामना करावा लागतोय. गेल्या काही वर्षांपासून आयोगातील सगळ्या सदस्यांची नेमणूक करावी म्हणून उमेदवार आंदोलन करतायत. मात्र अजूनही 3 सदस्यांची पदं रिक्त आहेत. सदस्य नियुक्तीची सगळी प्रक्रिया राज्य सरकारकडून पूर्ण झाली असून 3 सदस्य नियुक्तीचा प्रश्न शासन स्तरावर रखडलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000च्या भरतीचा संकल्प राज्य सरकारनं केलाय. मात्र यासाठी सर्वात आधी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या MPSCच्याच सदस्यांची रिक्त पदं भरावी लागणार आहेत.
पुणे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्यात आले. जमिनीच्या प्रकरणात शासन आदेश न मानता निकाल दिल्यानं त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये निरपेक्ष काम न केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. तृप्ती कोलते या शरद पवारांच्या निकटवर्तीय आहेत. विजय कोलते यांच्या कन्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या पत्नी आहेत. सांगलीमध्ये एसटी प्रवाशांना लुटणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. एसटी बसमधील प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य महिलांची टोळी आहे. विटा पोलिसांनी तिच्यावर कारवाई केलेली आहे. या प्रकरणी आर ईश्वरी आणि एम दीपा या कर्नाटकमधील महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 गुन्ह्यातील तब्बल 9,51,350 रुपये किमतीचा 180 ग्रॅम वजनाचा सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. या महिलांसोबत आणखी काही महिला असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यांचा तपास सुरू आहे. बातमी साताऱ्यातून आहे. साताऱ्यामध्ये हाफ मर्डरसह विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या साताऱ्यातील बकासूर गँगच्या म्होरक्यासह 16 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहरात गेल्या वर्षभरात चर्चेत असणाऱ्या बकासूर गँगचा मुख्य साथीदार यश नरेश जांभळे याच्यासह 16 जणांवर सातारा पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये गेल्या महिन्यात प्रतापगंज पेठ परिसरामधून हप्ता न दिल्याच्या रागातून बकासूर गँगमधील यश जांभळे आणि त्याच्या 16 साथीदारांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला होता. बुलढाण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. ही ब्रेकिंग न्यूज आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी आता वाढणार आहे. कारण बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 46 गोवर सदृश्य रुग्णांची नोंद झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोवरच्या आजारानं थैमान घातलंय. मोठ्या प्रमाणात गोवरचे रुग्ण पाहायला मिळत आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 6 जणांना गोवरची लागण झाल्याचं प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झालंय. आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल 46 संदिग्ध गोवर रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात गोवरचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गोवरचा प्रसार होणार नाही यासाठी आरोग्य विभाग सुद्धा क्षमा करा. या बातमी संदर्भातले अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे आपल्या सोबत आहेत. राहुल, गोवर सदृश्य रुग्ण आढळल्यानं अर्थात आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर गेली असणार? नक्कीच आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर गेलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 46 गोवर सदृश्य रुग्ण या ठिकाणी आढळल्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे. बुलढाणा जिल्हा या ठिकाणी आता हॉटस्पॉट होतो का अशी परिस्थिती या ठिकाणी सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. कारण याच्या अगोदर जर का आपण बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये बुलढाणा जिल्हा हा सर्वात हॉटस्पॉट जिल्हा म्हणून समोर आला होता. परंतु आता गोवरच्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये 46 गोवर सदृश्य रुग्ण या ठिकाणी आढळल्यामुळे एक खळबळ माजलेली आहे. या माध्यमातूनच आरोग्य यंत्रणा जी आहे ही अलर्ट मोडवर आहे आणि गोवरला कशा प्रकारे आळा घालता येईल, कशा प्रकारे रोखता येईल या संदर्भात सर्वच उपाययोजना ज्या आहेत त्या आरोग्य विभागाकडून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. आणि जिल्हावासियांना या ठिकाणी आरोग्य विभागाकडून आव्हान देखील करण्यात आलेलं आहे की गोवर पासून जे काही आपल्याला वाचण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करावे. आणि असा जर का कुठल्या प्रकारचं शंका जर का आपल्या मनात आली तर तात्काळ रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी अशा प्रकारची आव्हान देखील आरोग्य विभाग करते. परंतु 46 गोवर सदृश्य रुग्ण आढळल्यानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सुवर्णा. निश्चित. धन्यवाद राहुल माहिती दिल्याबद्दल. 23 जंगली हत्तींच्या कळपानं भंडारा जिल्ह्यात 13 दिवस धुमाकूळ घातला. अखेर पहाटे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. हत्ती जिल्ह्याबाहेर गेल्यानं वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. या हत्तींनी साकोली, लाखनी आणि लाखांदूर या 3 तालुक्यांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. भीती पसरवली होती. विशेष म्हणजे हत्तींनी 22 गावातील 103 शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. अखेर जंगली हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्याबाहेर गेल्यानं सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय.
जुन्नर तालुक्यातून बातमी आहे. राजुरीच्या लळईमळा या शिवारात 2-3 दिवसांपासून पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्र या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. याच परिसरात 1.5 वर्षांपूर्वी एक लहान मुलगा ज्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता, त्यानंतर एकही बिबट्या या ठिकाणी पकडण्यात आला नव्हता. हा पहिलाच बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची बातमी आहे. न्यूज 18 लोकमतने एखादी बातमी दाखवली, तिचा पाठपुरावा केला आणि तिची दखल घेतली गेली नाही असं होत नाही. डम्पिंगच्या त्रासातून चिखलोलीकरांची सुटका होणार आहे. राष्ट्रीय हरित लवादानं चिखलोली डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. चिखलोलीकरांच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश मिळालंय. न्यूज 18 लोकमतनं चिखलोलीकरांच्या समस्यांची बातमी लावून धरलेली होती. डम्पिंग ग्राउंडचा प्रचंड त्रास त्यांना होत होता, त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागलेल्या होत्या. त्यानंतर लवकरच संयुक्त कचरा प्रकल्प सुरू होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 3 नगरपालिकांचा मिळून एक डम्पिंग ग्राउंड करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता चिखलोलीकरांनी न्यूज 18 लोकमतचे सुद्धा आभार मानले की आम्ही त्यांची बातमी लावून धरली. नाशिककरांना सध्याच्या घडीला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अवघ्या 1 किलोमीटरचं अंतर पार करण्याकरता अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतोय. त्यामुळे नाशिककर पुरते हैराण झालेत. आपण पाहूयात नाशिककरांच्या वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट. नाशिककर वाहतुकीच्या कोंडीत. अवघं 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तासभर. वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप. मुंबई पुण्यापाठोपाठ झपाट्यानं विकसित होणारं महाराष्ट्रातलं प्रमुख शहर म्हणजे नाशिक. मात्र याच नाशिकची आज वाहतूक कोंडीचं शहर अशी नवीन ओळख निर्माण होते की काय अशी अवस्था झाली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. अवघं 1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नाशिककरांना चक्क अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतोय. शिवाय गाड्यांच्या इंधनाचा अपव्यय तर वेगळाच. या वाहतूक कोंडीमागे नेमकं कारण काय हे आमच्या प्रतिनिधीनं थेट त्या जागेवर जाऊन शोधून काढलं. हा वाहनतळाकडे जाणारा रस्ता आहे आणि या वाहनतळाकडे जाण्यासाठीच्या या रस्त्याच्या समोरच्या बाजूला अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं करण्यात आलेली आहे. अनेक टपऱ्या, चायनीजचे गाडे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स जी आहे ती या ठिकाणी थाटण्यात आलेली आहे. खरं तर हे सगळं अतिक्रमित आहे. मात्र महानगरपालिकेकडनं या सगळ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. आणि या इमारतीच्या खालच्या बाजूला एक वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र वाहनतळाकडे जाणारा रस्त्याला विळखा दिलेला आहे. वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नाशिककरांना आमच्या प्रतिनिधीनं बोलतं केलं तेव्हा त्यांनी वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचून दाखवला. या एरियामध्ये हॉस्पिटल खूप आहेत आणि ॲम्ब्युलन्स वगैरे पण खूप ट्रॅव्हल होतात. त्यामुळे ट्रॅफिकचा खूप इश्यू होतो आणि या ट्रॅफिकमुळे काही ॲक्सिडेंट्स वगैरे पण होण्याचे चान्सेस असतात. मी डेली या रस्त्यावरून प्रवास करत असताना मला बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो आणि अंतरापेक्षा वेळ खूप जास्त लागतो आणि बऱ्याचशा लोकांना त्रास पण त्याचा होतो. नाशिक शहरात ट्रॅफिक पण जास्त आहे आणि स्मार्ट सिटी म्हणताय परंतु तसं काही नाही आहे. त्या स्मार्ट सिटीच्या रोडवर सुद्धा ट्रॅफिक जाम होते. लांबपर्यंत गाड्यांच्या रांगा लागत आहे आणि जास्तीत जास्त ट्रॅफिकमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नाशिक शहरातल्या या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार असलेल्या पार्किंग तसंच अतिक्रमणाची बाब न्यूज 18 लोकमतनं थेट पालिका आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. त्यांनी पार्किंगच्या जागेवर झालेलं अतिक्रमण लवकरच हटवलं जाईल असं आश्वासन दिलंय. यामध्ये आम्ही सातत्याने पोलीस विभागासोबत सहकार्यपूर्ण आमचं काम सुरू आहे. मध्यंतरी पोलीस आयुक्त नाशिक यांच्या समवेत आम्ही इथे रस्ते सुरक्षेची बैठकही घेतली आणि त्यानुसार आपण त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं ठरवण्यात आले काही उपाययोजना त्या आपण करतो आहे. काही ठिकाणी लॉंग टर्म मेजर्स घेण्याची गरज आहे आणि त्या लॉंग टर्म मेजरसाठी एक रेझिलियंट नावाची आम्ही एजन्सी नेमलेली आहे. नाशिक शहरातील मुंबई नाक्यासह मोक्याच्या जागेवरच्या अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना रस्ताच शिल्लक राहत नाही. परिणामी दिवस असो किंवा रात्र
ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचं दृश्य पाहायला मिळतं. शहरातील सिटी सेंट्रल मॉल, ABB सर्कल, नाशिक पुणे रोड अशा सर्वच प्रमुख भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे आणि नाशिककर हैराण आहेत. आता शहरातील पार्किंगचे भूखंड पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर तरी मोकळे होणार का आणि नाशिककरांची ही समस्या कधी दूर होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तोपर्यंत तरी वाहतूक कोंडी ही नाशिककरांच्या पाचवीलाच पुजले असं म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तुमची आवडती चारचाकी आता महागणार आहे. ई वाहनांसह पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमती वाढणार असल्याची माहिती समोर येते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये वाहन विक्रीचा टॉप गिअर दिसला. मात्र नव्या वर्षात हा वेग मंदावण्याची चिन्ह आहेत. लोकांच्या पसंतीस उतरणाऱ्या ई वाहनांसोबतच पेट्रोल डिझेलवर धावणाऱ्या वाहनांच्या किमतीही वाढणार आहेत. सगळ्याच कार कंपन्यांनी जानेवारीपासून किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे किमती वाढण्यापूर्वी ग्राहकांचा डिसेंबरमध्येच आवडती गाडी घेण्याकडे कल दिसू शकतो. 6 दशकांपासून अधिक काळ आपल्या आवाजानं रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं आज निधन झालं. मुंबईत त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर आज दुपारी 12च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. खर्जातील आवाजाच्या जादूनं सुलोचना चव्हाण यांनी अनेक लावण्या ठसकेबाज केल्या. 16वं वरीस धोक्याचं, पाडाला पिकलाय आंबा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा अशा अनेक लावण्या त्यांनी गायल्या आणि आजही या लावण्या रसिकांच्या मनावर गारूड घालतायत. पद्मश्री, लता मंगेशकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सुलोचना चव्हाण यांना गौरवण्यात आलेलं होतं. सुलोचनाताईंना आदरांजली. आणि पुढची बातमी, बंगालच्या उपसागरामध्ये मंदोस चक्रीवादळ तयार झालंय. हे चक्रीवादळ चेन्नई किनारपट्टीवर धडकलंय. चेन्नईसह जोरदार वारा वाहतोय. पावसानं तिथं हजेरी लावलेली आहे. या वादळामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 12 ते 14 डिसेंबर या दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.